नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर क्षेत्रकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतो ही आपली लातूरची गाडी जी लोडिंग करायची चालू होती ती फायनल टप्प्यात आलेली आहे। 3 टन घेऊन माल निघाला आहे, इंट्रा गाडी आहे। आणि हे लोडिंग जे म्हटलं तर राहुल कदम, मुक्काम पोस्ट सोहाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्यासाठी आता कागदी लिंबू 1.5 वर्षाचं 8x10च्या बॅगमधल्या 1.5 वर्षाच्या रोपांचं बियाची रोपं आहेत। अर्थात कागदी लिंबू किंवा साई सरबती किंवा देशी लिंबू आपण याला म्हणू शकतो। आणि रोपं बघू शकतो मित्रांनो काय क्वालिटीची रोपं आहेत, हिरवीगार रोपं आहेत। आणि नेहमीप्रमाणेच आपण इथं सिलेक्टेड रोपं देण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे जे आपले कदम साहेब आहेत त्यांनी एक 8-15 दिवसापूर्वी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला होता। आता त्यांच्या भागामध्ये माझे मोहोळमध्ये धानोरे, इंचगाव असेल, वडदेगाव असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी आपली वेगवेगळ्या प्रकारची प्लांटेशन झालेली आहे। तसंच कुरुल कामती असेल। आता इसगावमध्ये आपली मागच्या वर्षी 2000 लिंबूची रोपं एकाच ठिकाणी लागवड झालेली आहे ग्रुप शेतीमध्ये। आणि आता हे कागदी लिंबू म्हटलं तर आपल्याला 15x15वर लावायचं आहे। एकरी 200 रोपं लागतात आणि 1.5 वर्षाचं रोप लावलं की आपल्याला येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये त्याला उत्पादन चालू होतं आहे। पातळ सालीचा लिंबू येतो आहे। आता ह्याचबरोबर आपल्याला कागदी लिंबू बरोबरच आपल्याला मार्केट लिंबूसुद्धा व्हरायटी आहे आपल्याकडं। तर त्याचेसुद्धा प्लांट्स आहेत आपल्याकडं। आता त्याच्या आधी आपल्याला कागदी लिंबूमध्ये आपल्याकडं 2.5 वर्षाचं जे झाड आहे ते अशा पद्धतीचं आहे। 10 किलोच्या बॅगमध्ये 3-3.5 फूट उंची, 4 फुटापर्यंत लमसम। आणि जी 1.5 वर्षाची रोपं आहेत ती 2-2.5 फूट उंची आहे। आणि हे सोहाळे गावासाठी कदम आहेत त्यांच्यासाठी लोडिंग चालू आहे। त्यांच्या भागामध्ये बरीचशी रोपं आपण दिलेली आहेत। आता हे लावल्यानंतर त्यांना मामा झाड हल्ला असलं तर घेऊ नका। तर हे लावल्यानंतर त्यांना 2-2.5 वर्षामध्येच उत्पादन चालू होणार आहे। शेतकऱ्यांना लवकर उत्पादन हवं असेल तर 2.5 वर्षाचं लावायचं आहे। 1-1.5 वर्षामध्येच लिंबू चालू होतं आहे। तर अशा पद्धतीचं हे लोडिंग आहे ते आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं चालू आहे। आता ह्या गाडीमध्ये आपण इतर आंबा, पेरू, लिंबू, चिक्कू, रक्ती चंदनसुद्धा भरलेलं आहे। तर मित्रांनो अशा शेअरिंगमध्ये आपल्या गाड्या येत असतात। क्वांटिटी आपली जर 100च्या पुढे असेल तर आपण बुकिंग घेतो आहे आणि रोपं घरपोच देतो आहे। नर्सरी आपली मोठी आहे, 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी नर्सरी आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि सर्व खात्रीशीर रोप आहेत। आणि बघू शकतात आपल्याकडं जो मार्केट लिंबू आहे तो सुद्धा आपण थोडंसं बघणार आहोत पुढं। तर मित्रांनो आपल्याकडं 2 जातीमध्ये आणि वेगवेगळ्या 2 साईजमध्ये आपल्याकडं झाडं उपलब्ध आहेत। तर आता आपल्याकडं सीडलेस लिंबूसुद्धा आहे, गळ लिंबू आपण जो म्हणतो तो जास्त आपण विकत नाही आहे मित्रांनो, कारण कमर्शियल म्हटलं तर आपल्याला ह्या 2 जाती महत्त्वाच्या आहेत। आणि बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे कमी पाण्याचा भाग असेल, पाणी निचरावणारी जमीन असेल तर कागदी लिंबूच लावायचा आहे। ज्या शेतकऱ्यांना अतिपावसाचा भाग आहे, पाणी निचरा न होणारी जमीन आहे त्यासाठी हा मार्केट लिंबू लावायचा। आता मार्केट लिंबूची 2.5 वर्षाची झाडं बघू शकतो आपण काय हाईटला आहेत 10 किलोच्या बॅगमध्ये। आणि आपण 1.5 वर्षाचं सुद्धा रोप बघतो आहे। स्टॉक थोडासा इथं कमी आहे। तर त्या पद्धतीनं आता मित्रांनो आपली नर्सरी मोठी आहे, सर्व प्रकारची झाडं मिळतात खात्रीशीर। आता आपल्याकडं काजूसुद्धा आहे, अशी सर्व तयार झाडंसुद्धा आपल्याकडं वेगवेगळ्या 150 किलोच्या बॅगपर्यंत, अर्ध्या किलोच्या बॅगपासून ते 150-200 किलोच्या बॅगपर्यंतची झाडं आपल्याकडं उपलब्ध असतात। शेतकऱ्यांना ज्या व्हिजिट द्यायच्या आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं तरी चालू शकते। आता आपल्या गाड्या चालू आहेत ऑल महाराष्ट्रात, 12 महिने गाड्या चालू असतात। असं काही सिजनेबल नर्सरी नाही आहे आपली, 12 महिने काम चालणारी अशी ही नर्सरी आहे। आता कदम साहेबांचं सुद्धा लोडिंग हे फायनल टप्प्यात आलेलं आहे, कारण त्यांची 100च झाडं आहेत मित्रांनो। आता हे असे त्या भागामध्ये 100-150-200 असे झाडं लावलेले माझे बरेचसे शेतकरी आहेत। रिझल्ट आलेला आहे। चिंच लागवडसुद्धा इसगावमध्ये झालेली आहे। तर अशा प्रकारे नारळाची बाग चालू झालेली आपले विष्णू ननवरे माळी म्हणून आहेत, 60 वर्षाचे आजोबा आहेत। त्यांनीसुद्धा नारळाची लागवड 3-4 वर्षापूर्वी केली होती, आता त्यांची नारळ बाग चालू आहे। तर मित्रांनो असे आपले ऑल महाराष्ट्रामध्ये रिझल्ट आहेत, ऑल महाराष्ट्रात झाडं दिलेली आहेत, सर्व खात्रीशीर रोपं असतात। आता ही 50 रोपं झालेली आहेत, अजून एक 50 रोपं आपल्याला भरायची आहेत। तर बघू शकतो आपण कशा पद्धतीनं थप्पी लावलेली आहे। आपला थप्पी मास्टर राजू मामा इथं आहेत, आपले सिनियर वर्कर आहेत। तर बघू शकतो अशा पद्धतीनं मित्रांनो कशा पद्धतीनं 3-3.5 टनाची गाडी आपण भरलेली आहे। इंट्रा गाडी आहे महिंद्रा आय थिंक। तर बघू शकतो कशा पद्धतीने हे लोडिंग आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा इतरांबरोबर. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा आपल्याला डेली अपडेट मिळत जातात. शॉर्टबर्ड स्वीट माहिती असेल किंवा आता ऑफ सीझनमध्ये आपण बागेचे कन्सल्टिंगचे व्हिडिओ असतात किंवा बागेला लागणारं खत, पाणी, छाटणी, फवारणी याचं जे काही शेड्यूल असतं ते सुद्धा आपल्याला ह्या चॅनलवर मिळत जातं. तर हे सर्व आपल्याला मिस करायचं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळच्या वेळी आपले व्हिडिओ अपडेट बघत जा. धन्यवाद. लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.